मुलांनो, आज आपल्याला एकाच एक संगती बघायची आहे. आपण मागच्या तासाला कमी आणि जास्तीचा अभ्यास केला. कमी आणि जास्ती ठरवत असताना आपण मोजत होतो. एका गटातल्या वस्तू आणि दुसऱ्या गटातल्या वस्तू मोजत होतो आणि मग ठरवत होतो. आता कमी आणि जास्तीमध्येच एका गटातल्या वस्तू आणि दुसऱ्या गटातल्या वस्तू कमी जास्त कुठल्या कमी आहेत कुठल्या जास्त आहेत हे ठरवताना न मोजता एकाला एक जोड्या लावायच्या आणि मग ठरवायचं आहे कुठलं कमी आहे आणि कुठल्या गटामध्ये जास्त आहे. ते मोजायच्या नाहीत, फक्त रेषेनं जोड्या लावायच्या आणि मग ठरवायचं कोणत्या गटातल्या वस्तू कमी आहेत आणि कोणत्या गटातल्या वस्तू जास्त आहेत. एकाला एक ह्या पद्धतीनं जोड्या लावायच्या, त्यालाच म्हणतात एकास एक संगती. चला तर मग बघूयात एकास एक संगती. मुलांनो, ह्या चित्रामध्ये बघा, दोन चौकोन आहेत. दोन्ही चौकोनामध्ये काही होड्या काढलेल्या आहेत. एका चौकोनात काही आहेत आणि दुसऱ्या चौकोनामध्ये काही आहेत. ते कमी आणि जास्त ठरवत असताना आपण आधी काय करत होतो? पहिल्या चौकोनातल्या होड्या मोजायच्या 1 2 3. दुसऱ्या चौकोनामधल्या होड्या मोजायच्या 1 2 3 4 5 6. पहिल्या चौकोनामध्ये 3 होड्या आहेत, दुसऱ्या चौकोनामध्ये 6 होड्या आहेत, म्हणून पहिल्या चौकोनामधल्या होड्या कमी आहेत आणि दुसऱ्या चौकोनामधल्या ज्याच्यात 6 आहेत त्या होड्या जास्त आहेत असं आपण ठरवत होतो. पण आता इथं न मोजता एकाला एक जोड्या लावायच्या आहेत आणि ठरवायचं आहे कशामध्ये कमी आहेत आणि कशामध्ये जास्त आहेत. ते एक होडी पहिल्या चौकोनातली आणि दुसरी होडी दुसऱ्या चौकोनातली अशा जोड्या लावायच्या, रेषेनं पेन्सिलनं जोड्या लावायच्या आहेत. बघा बरं कसं दिसतंय. आता इथं करून दाखवलेलं आहे बघा. पहिल्या चौकोनातली एक होडी आणि दुसऱ्या चौकोनातली एक होडी अशा रेषा मारलेल्या आहेत. पहिल्यांदा पहिल्या चौकोनातली वरची होडी आणि दुसऱ्या चौकोनातली एक होडी यांची एक रेष मारली. परत दुसरी पहिल्या चौकोनातली एक होडी आणि दुसऱ्या चौकोनातली एक होडी यांची रेष मारली. परत तिसरी पहिल्या चौकोनातली एक आणि दुसऱ्या चौकोनातली एक अशी रेष मारली. मग असं केल्यानंतर पहिल्या चौकोनामधल्या होड्या संपल्या आणि दुसऱ्या चौकोनामधल्या होड्या शिल्लक राहिल्या. पहिल्या चौकोनातल्या संपल्या आणि दुसऱ्या चौकोनातल्या शिल्लक राहिल्या. मग ज्या चौकोनामध्ये शिल्लक राहिल्या त्या चौकोनामध्ये होड्या जास्त आहेत. ज्या चौकोनातल्या होड्या संपल्या त्या चौकोनामध्ये होड्या कमी आहेत. ज्या चौकोनामध्ये शिल्लक राहिल्या त्या जास्त आहेत. ज्या चौकोनामधल्या होड्या संपल्या त्या होड्या कमी आहेत. समजलं? पुन्हा एकदा बघा. पहिल्या चौकोनातली एक एक होडी आणि दुसऱ्या चौकोनातली एक एक होडी, एक एक होडीची इथं जोडी लावून दाखवलेली आहे. ज्या चौकोनातल्या होड्या संपल्या पहिल्या चौकोनातल्या त्यामध्ये कमी होड्या आहेत आणि ज्या चौकोनामधल्या होड्या शिल्लक राहिल्या त्या चौकोनामध्ये जास्त होड्या आहेत. मग आता शिल्लक राहिलेल्या होड्या मोजा बरं. ज्याची जोडी लागलेली नाही, दुसऱ्या चौकोनामधल्या होड्यांची जोडी लागलेली नाही आणि शिल्लक आहेत अशा होड्या किती आहेत मोजा बरं. 1 2 आणि 3. 3 होड्या शिल्लक राहिल्यात. म्हणजे पहिल्या चौकोनापेक्षा दुसऱ्या चौकोनामध्ये जास्त होड्या आहेत. आणि किती होड्या जास्त आहेत? 3 होड्या जास्त आहेत. पहिल्या चौकोनापेक्षा दुसऱ्या चौकोनामध्ये होड्या जास्त आहेत आणि किती जास्त आहेत? 3 जास्त आहेत. समजलं एकाच एक संगती? गुड. आता ह्या चित्रामध्ये बघा जास्त होड्या आहेत. अ गट आणि ब गट असे दोन गट केलेले आहेत. अ गटामध्ये काही होड्या आहेत, ब गटामध्ये काही होड्या आहेत आणि त्या दोन्ही होड्यांची, दोन्ही गटातल्या होड्यांची एकाच एक संगती आपल्याला लावायची आहे. म्हणजे अ गटातली एक होडी आणि ब गटातली एक होडी यांची जोडी लावायची आहे. डबल होडी झाली नाही पाहिजे, डबल जोडी लागली नाही पाहिजे. एका होडीची जोडी एका होडीबरोबर एकदाच लागली पाहिजे. आणि शिल्लक कुठल्या गटातल्या होड्या राहतात हे तुम्हाला बघायचं आहे. करा बरं आता. प्रत्येक गटातली एक एक होडी यांची जोडी लावा. काय होतंय ते बघा.
असं एकाला एक जोड्या लावल्यानंतर आपल्या पुस्तकातलं चित्र असं दिसेल बघा काहीसं. अ गटातली एक, ब गटातली एक, अशा सगळ्या होड्यांची जोडी लावल्यानंतर चित्र असं दिसेल. आणि तुमच्या लक्षामध्ये येईल की कोणत्या गटातल्या होड्या संपलेल्या आहेत. बघा बरं, कोणत्या गटातल्या होड्या संपलेल्या आहेत. अ गटातल्या होड्या संपलेल्या आहेत. ब गटामधल्या होड्या शिल्लक आहेत. मग कोणत्या गटामध्ये होड्या जास्त आहेत. ब गटामध्ये जास्त आहेत. पण आता इथं विचारलंय काय बघा, ज्या गटात होड्या कमी आहेत त्या खालील चौकोट रंगव. मग कोणत्या गटात कमी होड्या आहेत. अ गटामध्ये होड्या कमी आहेत. मग अ गटाच्या खाली असलेला चौकोन तुम्हाला रंगवायचा आहे. रंगवा बरं, कोणत्याही रंगाने रंगवा. अ गटाखाली कमी होड्या असलेल्या गटाखालचा चौकोन कोणत्याही रंगानं रंगवायचा आहे. आता इथं बघा मुलांनो, वर एक चौकोन आहे आणि खाली एक चौकोन आहे. वरच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत, खालच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत. तर वरच्या चौकोनातलं एक आणि खालच्या चौकोनातलं एक चित्र अशा तुम्ही एकाच एक संगतीनं पेन्सिलनं जोड्या लावायच्या आहेत. वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, परत वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, असं सगळ्या चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत. आणि ठरवायचं आहे तुम्ही की कोणत्या चौकोनामध्ये, वरच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत की खालच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत. म्हणजे ज्या चौकोनातली चित्र संपली त्या चौकोनामध्ये कमी चित्र आहेत आणि ज्या चौकोनामध्ये शिल्लक आहेत त्या चौकोनामध्ये जास्त आहेत. आणि किती शिल्लक आहेत, किती चित्र शिल्लक राहिली म्हणजे तेवढी जास्त आहेत. मग किती जास्त आहेत ते तुम्ही बघायचं आहे आणि तो अंक, किती चित्र जास्त आहेत तो अंक बाजूच्या रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. किती चित्र जास्त आहेत तो अंक रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. लिहिता येईल, लिहा मग. आता इथं बघा मुलांनो, वर एक चौकोन आहे आणि खाली एक चौकोन आहे. वरच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत, खालच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत. तर वरच्या चौकोनातलं एक आणि खालच्या चौकोनातलं एक चित्र अशा तुम्ही एकाच एक संगतीनं पेन्सिलनं जोड्या लावायच्या आहेत. वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, परत वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, असं सगळ्या चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत. आणि ठरवायचं आहे तुम्ही की कोणत्या चौकोनामध्ये, वरच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत की खालच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत. म्हणजे ज्या चौकोनातली चित्र संपली त्या चौकोनामध्ये कमी चित्र आहेत आणि ज्या चौकोनामध्ये शिल्लक आहेत त्या चौकोनामध्ये जास्त आहेत. आणि किती शिल्लक आहेत, किती चित्र शिल्लक राहिली म्हणजे तेवढी जास्त आहेत. मग किती जास्त आहेत ते तुम्ही बघायचं आहे आणि तो अंक, किती चित्र जास्त आहेत तो अंक बाजूच्या रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. किती चित्र जास्त आहेत तो अंक रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. लिहिता येईल, लिहा मग. आता इथं बघा मुलांनो, वर एक चौकोन आहे आणि खाली एक चौकोन आहे. वरच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत, खालच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत. तर वरच्या चौकोनातलं एक आणि खालच्या चौकोनातलं एक चित्र अशा तुम्ही एकाच एक संगतीनं पेन्सिलनं जोड्या लावायच्या आहेत. वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, परत वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, असं सगळ्या चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत. आणि ठरवायचं आहे तुम्ही की कोणत्या चौकोनामध्ये, वरच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत की खालच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत. म्हणजे ज्या चौकोनातली चित्र संपली त्या चौकोनामध्ये कमी चित्र आहेत आणि ज्या चौकोनामध्ये शिल्लक आहेत त्या चौकोनामध्ये जास्त आहेत. आणि किती शिल्लक आहेत, किती चित्र शिल्लक राहिली म्हणजे तेवढी जास्त आहेत. मग किती जास्त आहेत ते तुम्ही बघायचं आहे आणि तो अंक, किती चित्र जास्त आहेत तो अंक बाजूच्या रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. किती चित्र जास्त आहेत तो अंक
रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचं आहे. लिहिता येईल? लिहा मग. आता इथं बघा मुलांनो, वर एक चौकोन आहे आणि खाली एक चौकोन आहे. वरच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत, खालच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत. तर वरच्या चौकोनातलं एक आणि खालच्या चौकोनातलं एक चित्र अशा तुम्ही एकाच एक संगतीनं पेन्सिलनं जोड्या लावायच्या आहेत. वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, परत वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, असं सगळ्या चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत. आणि ठरवायचं आहे तुम्ही की कोणत्या चौकोनामध्ये, वरच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत की खालच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत. म्हणजे ज्या चौकोनातली चित्र संपली त्या चौकोनामध्ये कमी चित्र आहेत आणि ज्या चौकोनामध्ये शिल्लक आहेत त्या चौकोनामध्ये जास्त आहेत. आणि किती शिल्लक आहेत, किती चित्र शिल्लक राहिली म्हणजे तेवढी जास्त आहेत. मग किती जास्त आहेत ते तुम्ही बघायचं आहे आणि तो अंक, किती चित्र जास्त आहेत तो अंक बाजूच्या रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. किती चित्र जास्त आहेत तो अंक रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. लिहिता येईल? लिहा मग. आता इथं बघा मुलांनो, वर एक चौकोन आहे आणि खाली एक चौकोन आहे. वरच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत, खालच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत. तर वरच्या चौकोनातलं एक आणि खालच्या चौकोनातलं एक चित्र अशा तुम्ही एकाच एक संगतीनं पेन्सिलनं जोड्या लावायच्या आहेत. वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, परत वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, असं सगळ्या चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत. आणि ठरवायचं आहे तुम्ही की कोणत्या चौकोनामध्ये, वरच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत की खालच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत. म्हणजे ज्या चौकोनातली चित्र संपली त्या चौकोनामध्ये कमी चित्र आहेत आणि ज्या चौकोनामध्ये शिल्लक आहेत त्या चौकोनामध्ये जास्त आहेत. आणि किती शिल्लक आहेत, किती चित्र शिल्लक राहिली म्हणजे तेवढी जास्त आहेत. मग किती जास्त आहेत ते तुम्ही बघायचं आहे आणि तो अंक, किती चित्र जास्त आहेत तो अंक बाजूच्या रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. किती चित्र जास्त आहेत तो अंक रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. लिहिता येईल? लिहा मग. आता इथं बघा मुलांनो, वर एक चौकोन आहे आणि खाली एक चौकोन आहे. वरच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत, खालच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत. तर वरच्या चौकोनातलं एक आणि खालच्या चौकोनातलं एक चित्र अशा तुम्ही एकाच एक संगतीनं पेन्सिलनं जोड्या लावायच्या आहेत. वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, परत वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, असं सगळ्या चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत. आणि ठरवायचं आहे तुम्ही की कोणत्या चौकोनामध्ये, वरच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत की खालच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत. म्हणजे ज्या चौकोनातली चित्र संपली त्या चौकोनामध्ये कमी चित्र आहेत आणि ज्या चौकोनामध्ये शिल्लक आहेत त्या चौकोनामध्ये जास्त आहेत. आणि किती शिल्लक आहेत, किती चित्र शिल्लक राहिली म्हणजे तेवढी जास्त आहेत. मग किती जास्त आहेत ते तुम्ही बघायचं आहे आणि तो अंक, किती चित्र जास्त आहेत तो अंक बाजूच्या रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. किती चित्र जास्त आहेत तो अंक रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. लिहिता येईल? लिहा मग. आता इथं बघा मुलांनो, वर एक चौकोन आहे आणि खाली एक चौकोन आहे. वरच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत, खालच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत. तर वरच्या चौकोनातलं एक आणि खालच्या चौकोनातलं एक चित्र अशा तुम्ही एकाच एक संगतीनं पेन्सिलनं जोड्या लावायच्या आहेत. वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, परत वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, असं सगळ्या चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत. आणि ठरवायचं आहे तुम्ही की कोणत्या चौकोनामध्ये, वरच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत की खालच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत. म्हणजे ज्या चौकोनातली चित्र संपली त्या चौकोनामध्ये कमी चित्र आहेत आणि ज्या चौकोनामध्ये शिल्लक आहेत त्या चौकोनामध्ये जास्त आहेत. आणि किती शिल्लक आहेत, किती चित्र शिल्लक राहिली म्हणजे तेवढी जास्त आहेत.
मग किती जास्त आहेत ते तुम्ही बघायचं आहे आणि तो अंक किती चित्र जास्त आहेत तो अंक बाजूच्या रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. किती चित्र जास्त आहेत तो अंक रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. लिहिता येईल? लिहा मग. आता इथं बघा मुलांनो, वर एक चौकोन आहे आणि खाली एक चौकोन आहे. वरच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत, खालच्या चौकोनामध्ये काही चित्र आहेत. तर वरच्या चौकोनातलं एक आणि खालच्या चौकोनातलं एक चित्र अशा तुम्ही एकाच एक संगतीनं पेन्सिलनं जोड्या लावायच्या आहेत. वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, परत वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, वरच्यातलं एक, खालच्यातलं एक, असं सगळ्या चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत. आणि ठरवायचं आहे तुम्ही की कोणत्या चौकोनामध्ये, वरच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत की खालच्या चौकोनामध्ये जास्त चित्र आहेत. म्हणजे ज्या चौकोनातली चित्र संपली त्या चौकोनामध्ये कमी चित्र आहेत आणि ज्या चौकोनामध्ये शिल्लक आहेत त्या चौकोनामध्ये जास्त आहेत. आणि किती शिल्लक आहेत, किती चित्र शिल्लक राहिली म्हणजे तेवढी जास्त आहेत. मग किती जास्त आहेत ते तुम्ही बघायचं आहे आणि तो अंक किती चित्र जास्त आहेत तो अंक बाजूच्या रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. किती चित्र जास्त आहेत तो अंक रिकाम्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. लिहिता येईल? लिहा मग. पण आता जर पाहिलं तर इथं वरच्या आकृतीतले त्रिकोण आणि खालच्या आकृतीतले त्रिकोण, खालच्या चौकोनातले त्रिकोण ह्यांच्या जोड्या लावल्या तर एकही त्रिकोण कोणत्याही चौकोनातला शिल्लक राहत नाही, एकही आकृती शिल्लक राहत नाही, सगळ्या जोड्या लागून जातात. म्हणजे बघा इथं कुठल्याही चौकोनामध्ये कमी आकृत्या नाही आहेत, कोणत्याही चौकोनामध्ये जास्त आकृत्या नाही आहेत. मग दोन्ही चौकोनात सारख्या आकृत्या आहेत, दोन्ही चौकोनामध्ये सारख्याच आकृत्या आहेत. त्यामुळं इथं बाजूच्या रिकाम्या चौकोनात कोणताही अंक येणार नाही. तिथं काय लावावं लागेल? काहीही कमी नाहीत, काहीही जास्त नाहीत, म्हणजे तिथं काहीच नाही. म्हणजे कोणता अंक लिहावा लागेल? शून्य. इथं शून्य हा अंक लिहावा लागेल. समजलं? लिहिता येईल? लिहा मग.